नाशिकमध्ये गुन्हेगारीचा थरारक प्रकार उघडकीस आला असून अपहरण करून तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या 14 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे। दिनांक 27 मार्च 2026 रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादीला जबरदस्तीने कारमध्ये बसून त्याचे अपहरण करण्यात आले होते। त्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन धारदार शस्त्रांनी व लाकडी दांडक्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली। इतकंच नव्हे तर आरोपींनी त्याला इमारतीवरून खाली फेकून देत ठार मारण्याचाही प्रयत्न केला। या भीषण हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्याच्या पाठीचा मणका फ्रॅक्चर झाला आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीचा मार्ग काढला। अखेर सापळा रचत पोलिसांनी 4ही आरोपींना ताब्यात घेतले। ही कारवाई गुंडाविरोधी पथकाने अत्यंत शिताफीने पार पडली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नाशिक पोलिसांच्या जलद आणि कडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।